लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागणीसाठी मनसेच्या वतीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलंय। दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या बळाच्या वापराचा निषेध करत मनसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी काही काळ रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलंय। आंदोलनादरम्यान मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर तीव्र टीका करत हा प्रकार लोकशाहीचा अपमान असल्याचं म्हटलंय। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला होता आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून होतं। तर विद्यार्थ्यांची ही मागणी रास्त होती, विद्यार्थ्यांची होती, त्यांच्या पालकांची होती, देशवासियांची होती का शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि या सरकारनं तात्काळ त्या शिक्षण मंत्री राजीनामा घेतला आला असता तर मात्र विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती। हे सरकार कुठेतरी शिक्षण मंत्र्यांना पाठीशी घालतंय आणि शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आंदोलन करताय, तिथे जंतरवरती आंदोलन करताय। या सरकारनं त्यांचं आंदोलन चिडून मोठ्या प्रमाणे पोलिसांना बोलून, काही गुंड बोलून त्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुलींना, महिलांना मारहाण केलेली आहे। मी या सरकारचा आणि ह्या दिल्ली पोलिसांचा निषेध करतो। तर या सरकारनं त्या दोषीवर जर कठोर कारवाई केली नाही आणि शिक्षण मंत्र्याचा जर राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करण्यात येईल। तसेच मनसे पदाधिकाऱ्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। अहो, या हुकुमशाहीच्या नरेंद्र मोदी हा स्वतःला हिटलर समजतोय। तो हुकुमशाहीच्या पद्धतीने आपल्या देशाला घेऊन चाललेला आहे। आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांवरती त्यांनी लाठीचार्ज केला, कामगारांच्या मुलांवरती लाठीचार्ज केला, आपल्या मुलींना त्यांनी मारलं। म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या सरकारचा, या हुकुमशाही सरकारचा आणि अमित शहा जे गृहमंत्री आहे त्यांचे डुप्लिकेट पोलीस आणि त्यांचे गुंड यांनी आपल्या मुलांना मारलं, यांचा निषेध आम्ही करत आहोत। आणि या माझ्या महिला भगिनींना सुद्धा त्यांनी मारलं। अहो, मुली अक्षरशः चिरकत होत्या, रेकत होत्या, आम्हाला मारू नका, तरी पण हे लोक मारत होते। आम्ही या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या गुंडगिरी विरुद्ध, या सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध आज आम्ही महाराष्ट्र सैनिक आम्ही रस्त्यावरती उतरले आहोत। वेळ पडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करेल। माननीय राजसाहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत। माननीय राजसाहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, अमित साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। कुठल्या पद्धतीने आम्ही झुकणार नाही। गृहमंत्री अमित शहा, हुकुमशाही अमित शहा, तुम्ही राजीनामा द्या। नरेंद्र मोदी, तुम्ही राजीनामा द्या। धर्मेंद्र प्रधान, तुझी मुलगी फॉरेन मध्ये शिकते, त्याचा खर्च भारत सरकार करते। तुम्हाला 12 वर्षामध्ये एक कॉलेज नाही करता आलं, 12 वर्षामध्ये एक युनिव्हर्सिटी नाही तुम्हाला उभी करता आली। यांचे आमदारांचे मुलं, यांचे खासदारांचे मुलं, याचा खर्च भारत सरकार करते। शोकांतिका आहे की तुम्ही आमच्या गरिबांच्या मुलांना तुम्ही मारलं, आमच्या गरिबांच्या मुलांना तुम्ही लाठीचार्ज केला। तुमचे मुलं फॉरेन मध्ये, आमच्यावरती लाठीचार्ज, हा कुठला न्याय? तुमची हिटलरशाही चालणार नाही, तुमची हिटलरशाही आम्ही खपवून घेणार नाही, हा तुम्हाला आमचा सवाल आहे। तुमचा आम्ही निषेध करतो, तुमचा आम्ही राजीनामा मागतो। नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। या आंदोलनामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असून नीट प्रकरणावरून मनसेनं केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।